अवैध रेती वाहतुकीचा उच्छाद, महसूल प्रशासनावर गंभीर आरोप। मौदा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून स्थानिक नागरिकांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। महालगाव परिसरात रात्री 11 नंतर विना परवाना रेती वाहतूक करणारे ट्रक सर्रासपणे धावत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आले। विशेष म्हणजे सर्व प्रकार तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या सांगण्यावरून करण्यात येत असल्याची माहिती म्हणून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महालगाव व पटाचीदान किरणापूर परिसरातील काही मार्गावरून रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक सुरू असते। या प्रकाराबाबत तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी वारंवार माहिती देण्यात आली असली तरी त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याचं सांगितलं जात आहे। उलट काही तालुक्यातील नागरिकांनी महसूल अधिकाऱ्यांवर आर्थिक व्यवहारांचेही आरोप केले असून त्यामुळे कारवाई टाळली जात असल्याची चर्चा सुरू आहे। तसेच मौदा तालुक्यातील काही रेती घाटांमधून दिवसाढवळ्या जेसीबीने देखील अवैध वाहतूक होत असल्याचं चित्र आहे। एका रॉयल्टीवर अनेक ट्रक रेतीचे ने-आण करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या संपूर्ण प्रकरणात काही राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा असून त्यामुळे प्रशासन दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला जात आहे। यासोबतच मौदा पोलीस यंत्रणाही या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांबाबत जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे। दरम्यान अवैध रेती वाहतुकीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ हस्तक्षेप करून हा प्रकार थांबावा, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कामठी मौदा विधानसभेमध्ये राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत व तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर हे दुसरा चंद्रशेखर बावनकुळे आहेत। माझ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही अशी शेतकऱ्यांना सांगून काम न करता निराश करून पाठवतात। याबाबत युवा काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष विकी साठवणे व माजी पंचायत समिती सभापती मौदा स्वप्नील श्रावणकर यांनी ही माहिती दिली। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर। अवैध रेतीचा सुळसुळाट सुरू आहे। दिवसा ढवळ्या रेती घाटावर जेसीबी पोकलँडनं रेती गाळणं सुरू आहे। तहसीलदार व शासनाचे सर्व महसूल विभागाचे अधिकारी झोपेत आहेत। कोणत्या दबावात काम करतायत हे आम्हालाही कळत नाही आहे। शेतकरी आले, त्यांच्याकडे तक्रार घेऊन आले, त्यांच्या ऐकत नाहीत। डायरेक्ट सांगतात की आमचे साहेबाशी संबंध आहेत, तुम्ही आमचं काही करू शकत नाही, अशा प्रकारे अर्वाच्य भाषेत बोलतात। आणि मला वाटते की काँग्रेसच्या काळामध्ये राज्य शासन यांचे पगार करत होतं, आता तर याच्या भाजपा काळातून पगार येते असं काहीतरी आम्हाला वाटत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे। समोर काही दिवसांना असं राहिलं तर एखाद दिवस हे तहसील कार्यालय किंवा त्यांच्या अधिकाऱ्यावर खूप वेगळी कारवाई केली जाईल आणि त्याच्यासाठी आम्ही इथे आंदोलन करू, निदर्शनही करू। एकीकडे शासनानं निर्धारित केलेल्या प्रत्येक घरकुलाला 5 ग्लास रेती देण्याच्या, गरीब कुटुंबाला, आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबाला रेती देण्याच्या, मोफत रेती देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। दुसरीकडे आम्ही पाहतो आहे की एका रेतीच्या ट्रकचे 7-7, 8-8 हजार रुपये घेणं सुरू आहे, जेव्हा की ट्रॅक्टरचे आणि ट्रकच्या भावात पकडलं तर ते 50 हजाराच्या घरात सुरू आहे। एकीकडे घरकुल आम्ही 1.5 लाखाचे देतो आहे आणि 3 ट्रक रेती टाकली तर त्या घरकुलाचे पूर्ण पैसे त्या रेतीमध्ये चालले। आणि या रेतीच्या जे काही इथे पराक्रम आणि या मौदा तालुक्याच्या घाटामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये महसूल विभाग, आमच्या ग्रामविकास विभाग आणि प्रत्येक विभागाचे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे। आणि जे काही लोकांनी घाट घेतलेले आहे त्यांच्या नियमाने सकाळी रेती काढणे आणि ते निर्धारित करून लोकांना वाटणे हे त्यांच्याकडे बंधनकारक असताना रात्री त्या उन्हामुळे रात्री ते लोक नियमाच्या बाहेर जाऊन रेती काढतात आणि वाटेल त्या चढ्या भावाने रेती विकण्याचं काम आणि त्याच्या माध्यमातून तालुक्यातील गरीब कुटुंबाचे शोषण करण्याचं काम इथे सत्ता केंद्र असलेल्या भाजप आणि बाकी लोक, पदाधिकारी आणि अधिकारी मिळून करत आहेत असं एकंदरीत चित्र या तालुक्यात दिसून येतं। आणि त्याचा निषेध आम्ही सर्व लोक व्यक्त करतो आणि गरीब कुटुंबाला शासन निर्णयाप्रमाणे 5 ग्लास रेती ही मोफत देण्यात यावी अशी विनंतीसुद्धा या निमित्तानं करतो।